नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, आपण सांगितल्याप्रमाणे आज 31 मेला चांगला जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे बीड जिल्ह्यात. बीड जिल्ह्यात बऱ्याच तालुक्यामध्ये सध्या जोरदार पाऊस आहे आणि सध्या मी माझ्या गावाहून बीड तालुक्यामधून आहे. तरी पहा सध्या विजेच्या कडकडाटासह आणि हवा देखील सुटली होती, वादळ देखील सुटले होते. तर या सध्या पाऊस चालू आहे. आताचे 9 वाजले आहेत, 9 साडेनऊ झालेत. तर 9:15ला पाऊस हा बीड तालुक्यातील नांदूरपाटा येथे सुरू झालेला आहे. आपण सांगितल्याप्रमाणे हा पाऊस आज 31 मेला पाऊस सुरू झाला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, खास करून सांगायचे म्हणजे हा पाऊस आता रोज पाऊस पडत राहणार आहे. हा पाऊस बंद होणार नाही. काय भाग बदलत हा पाऊस पडत राहणार आहे. तर आपल्या शेतकरी मित्रांनी लक्षात ठेवायचे आहे की आता पाऊसचा खंड पडणार नाही सध्या तरी जून महिन्यात, कारण पेरणीयोग्य पाऊस हा होण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र पहा, सध्या विजेच्या कडकडाटाचा हा जोरदार पाऊस चालू आहे. तसेच उद्या 1 जूनला देखील पाऊस चांगल्यापैकी पडण्याची शक्यता आहे. 1 जून ते 2 जून तसे पाहायला असता हा पाऊस 13 जूनपर्यंत चांगल्यापैकी पाऊस राहणार आहे. पेरणी ही टायमिंग होणार आहे आणि पाऊस हा 7 जूनपासून एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, आपण काळजी करण्याची गरज नाही. 7 जून, 7, 8, 9 आणि 10 हे 4 दिवस एकदम जोरदार पाऊस राहणार, वावणी पाऊस राहणार आहे. नद्यांना पाणी देखील येणार आहे. अशा प्रकारे हा पाऊस राहणार आहे. तर या सध्या हा पाऊस चालू आहे. आपण सध्या आपणास 13 तारखेपर्यंत हवामान अंदाज सांगत आहोत. तरी शेतकरी मित्र, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा, कारण आपला योग्य आणि अचूक असा हवामान अंदाज आहे. तर आपणास जर योग्य वाटला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. सध्या हा पाऊस 9 साडेनऊ वाजल्यापासून चालू आहे आणि चांगल्यापैकी पाऊस आहे. हा पाऊस चांगला जोरदार होण्याची सध्या तरी शक्यता आहे. हा पाऊस चालू आहे. तर चला भेटूया मित्र पुढच्या व्हिडिओमध्ये. परंतु आपण जर शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. तर शेतकरी मित्र, उद्या आपण ताजा हवामान अंदाज टाकणार आहोत. उद्या 1, 2 ते 3 तारखेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात आणि जोरदार पाऊस आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस हा पूर्ण व्यवस्थित आणि सविस्तर हवामान अंदाज टाकणार आहोत. तरी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपणास आपल्या शेतीची कामे करण्यासाठी अचूक असा पावसाचा अंदाज भेटला जाईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.